श्री स्वामी समर्थ। आज सोमवार आहे आणि आज आपलं आवडतं जे दैवत आहे आपलं भगवान शिवशंकर, त्यांची आज सेवा आपण केली पाहिजे। तर भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाले तर आपल्याला सुख समृद्धी मिळते, रोग आणि शत्रूंचा नाश होतो, घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते, सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढीस लागते, एक आध्यात्मिक वातावरण तयार होतं, जेणेकरून आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची अध्यात्मामध्ये रुची निर्माण होते आणि त्यामुळे आध्यात्मिक वाढ होते। आणि आपल्या मनात ज्या काही इच्छा असतात आपण सर्व मनोकामना पूर्तीसाठी भगवान शिवशंकरांची सेवा केली पाहिजे। आणि शिवशंकरांची सेवा केल्यामुळे आपली मागच्या जन्मातली पापे, वाईट कर्म यांचा प्रभाव कमी होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात। एक पुण्याचा संचय होऊन आपलं जीवन आध्यात्मिक उन्नती, मानसिक उन्नतीमध्ये परिवर्तित होते। आणि म्हणून आज भगवान शिवशंकरांची सेवा तुम्ही केली पाहिजे। तुम्ही घरी तुमच्या शिवशंकराच्या पिंडीवरती रुद्र अभिषेक करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता। तसेच तुम्ही आज द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र वाचू शकता, शिवनामावली 108 नामावलीने बेलपत्र वाहू शकतात। तुम्ही घरी या सेवा करू शकता किंवा सामुदायिक पद्धतीनेही या सेवा करू शकता। तुम्ही आपल्या जवळपास असलेल्या एखाद्या मंदिरातही जाऊन भगवान शिवजींची सेवा करू शकता। त्यांना रुद्राभिषेक हा भगवान शिवजींना अत्यंत प्रिय आहे। त्या मंदिरामध्ये तुम्ही आज दीपज्वलन करू शकता। दीपदान ही सुद्धा भगवान शिवशंकरांची खूप आवडती सेवा आहे आणि म्हणून या सेवेमुळे आपल्याला खूप सारे धार्मिक आध्यात्मिक फायदे होत असतात। आपल्या वाईट कर्मांचा नाश होतो, पुण्यसंचय होतो। घरामध्ये कोणी रोगी व्यक्ती असेल त्यांना जर आपण रोज रुद्रतीर्थ दिलं तर त्यांचं आरोग्य हळूहळू वाढायला लागतं। तसेच आपल्याला सुद्धा डे टू डे आपल्याला सुद्धा रोजच्या ह्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी आजार, सर्दी, खोकला किंवा त्रास किंवा शत्रूंचा त्रास होत असतो। त्यावेळी सुद्धा आपण रुद्रतीर्थ घेतलं तर आपल्या शत्रूंचा त्रास आपल्याला नाहीसा होतो आणि म्हणून आपण रुद्राची सेवा केली पाहिजे। तर या सोमवारी तुम्ही रुद्राची सेवा नक्की करा। तुम्हाला काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।